आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला कोर्टाने परवानगी दिली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्या प्रकरणामध्ये संजय गायकवाडांच्या चौकशीची मागणी राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयात केली होती, त्याला कोर्टाने परवानगी दिली आहे। दरम्यान चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं, तर चौकशीलाही अटक करा अशी मागणी प्रशांत आंबी यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, त्याची शिवीगाळ केली होती, त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्याही पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। तो विषय माझा राहणारच आहे। या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ते मी करण्यास तयार असेल। स्वतःचं असं मत आहे की या प्रकरणामध्ये चौकशीची काहीही गरज नाही, कारण की आमदार संजय गायकवाड यांनी मीडियाच्या समोर हे मान्य केले की होय, मी फोन केला होता आणि ही ऑडिओ क्लिप माझीच आहे। त्यामुळे एका अर्थानं त्यांनी तो कबुली जबाब मीडियासमोर दिलेला आहे। त्यामुळे आता तुम्ही काय चौकशी करणार आहे? त्यामुळे पोलिसांना माझी अशी विनंती आहे की चौकशी वगैरे न करता अगोदर त्यांना डायरेक्ट अटक करावी आणि काय असेल ती चौकशी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी करावी। 24 तारखेपासून मला परत पुन्हा एकदा धमक्या आणि शिवीगाळ सुरू झालेली आहे। तेव्हापासून आजपर्यंत खूप कॉल मला आलेले आहेत आणि आमदार संजय गायकवाडांनी ज्या धमक्या, जी शिवीगाळ मला केली नव्हती, तर ते भरून काढण्याचं काम त्यांचे कार्यकर्ते करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही एकेरी उल्लेख का केला अशा पद्धतीचं आव आणतात आणि त्याच्यानंतर लगेच आई बहिणीवरून, बायकोवरून ते शिवीगाळ करतायत। माझे महाराष्ट्रामध्ये समर्थक आहे, मी काही मला ते काय अज्ञात समर्थक आहेत माझे। मी काही अनेकांना ओळखत नाही। महाराष्ट्रामध्ये देशाच्या बाहेर आहे। आता कोणी जर मला काही करत असेल तर त्याच्या भावना भडकत असतील, मी काय करू शकत नाही।